माझ्या प्रिय बालकांनो, खूप खूप आशीर्वाद. आज आपण महत्त्वपूर्ण गोष्ट शिकणार आहोत बरं का. मनुष्याचं जीवन काही नैसर्गिक सिद्धांतानुसार कार्यरत असतं. म्हणजेच ह्या नेचरचे रूल्स असतात, ते आपल्यासाठी काम करीत असतात. आपण ते समजून घेऊया. आपल्या मनात निर्माण होणाऱ्या विचारांना सर्वप्रथम भावनेचं बळ म्हणजेच फिलिंग्स प्राप्त होतात आणि नंतर ते आपल्या शब्दातून व्यक्त होतात. म्हणजेच आपण जे बोलतो किंवा विचार करतो तेच आपल्या समोर येतं. म्हणून प्रत्येक विचार आणि शब्द हे होश आणि जोशमध्ये बोलले पाहिजे. विश्वासाने आणि वारंवार उच्चारलेले शब्द प्रत्यक्षात बदलतात आणि त्यानंतर ईश्वराने म्हणजे निसर्गाने आपल्यासाठी जे काही बनवलं आहे ते आपल्या जीवनात येऊ लागतं. सुंदर गुण, यश, ज्ञान, विकास, प्रेम, योग्य ध्येय, कला यासारख्या अनेक गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. परिणामी आपण नेहमी आनंदी राहण्याची कला शिकतो. जो स्वतः आनंदी आहे केवळ तोच इतरांना आनंद देऊ शकतो, इतरांचं भलं करू शकतो, हो की नाही. चला तर मग आपण आपलं मन आणि बुद्धी शांतीपूर्वक अनुभव आणि सकारात्मक शब्दांनी भारून टाकूया, जेणेकरून आपल्याकडे एक सुंदर आणि विशाल अशा विचारांचा भांडार निर्माण होईल आणि हीच आपली समृद्ध जीवनाची गुरुकिल्ली आहे. आपण जिंकू शकतो हा विश्वासच बाळगणारे लोक विजयी होतात आणि आपण सर्व तर जिंकणारच आहोत, कारण आपल्यामध्ये विश्वासच भरलेला आहे, हो की नाही. चला तर मग आता कामाला लागूया. शांतपणे अशा ठिकाणी बसा जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. दोन्ही हात जोडायचे, मांडी घालून बसायचं किंवा खुर्चीवर पण बसू शकता. डोळे बंद करा आणि दोन्ही हात जोडा आणि आता प्रार्थना करा. मी स्वतःला धन्यवाद देतो किंवा देते. मी रेकीला धन्यवाद देते आणि मी स्वतःला धन्यवाद देते. आपल्या हातामध्ये ऊर्जा, उष्णता जे काही वाटतं ते फील करा आणि हलकेच हात आपले डोक्यावर ठेवा, म्हणजे सहस्त्रार चक्रावर ठेवा. आणि आता हे अफर्मेशन्स मनन करा. पहिलं चक्र आहे सहस्त्रार चक्र म्हणजे क्राउन चक्र. मी स्वतःला स्वीकार करते आहे. आय एक्सेप्ट माय सेल्फ अँड माय सराउंडिंग. माझ्या जीवनात मी सकारात्मकता आणते आहे. I bring positivity in my life every day. I bring positivity in my life every day. मी भूतकाळातून मुक्त होत आहे. I am free from my past. I am free from my past. निसर्गाच्या कुशीत मी सुरक्षित आहे. I am safe in the hand of nature. I am safe in hand of nature. मी जाणते की दुसऱ्यांना मी बदलवू शकत नाही. जे जसे आहेत तसेच मी त्यांना
एक्सेप्ट केले आहे. जे जसे आहेत तसेच मी त्यांना एक्सेप्ट केले आहे. मी स्वतःला एक्सेप्ट केलेलं आहे. मी माझ्या सराउंडिंग्सला, माझे रिश्तेदार, माझे नातेवाईक, माझी शाळा, माझे मित्र परिवार, मी सर्वांना एक्सेप्ट केलेलं आहे. माझं आयुष्य सुंदर आहे. आता हलकेच हात आज्ञाचक्रावर ठेवा, म्हणजे थर्ड आय चक्र, कपाळावर. मी शांत आणि आनंदी आहे. मी अखंड शांतीचा अनुभव घेत आहे. आय एम लिव्हिंग अ पीसफुल लाईफ. आय एम लिव्हिंग अ पीसफुल लाईफ. दिन प्रतिदिन माझे संबंध मधुर होत आहेत. दिन प्रतिदिन माझे संबंध मधुर होत आहेत. Every day my relationships are growing stronger. Every day my relationships are growing stronger. मी माझ्या जीवनात स्वतःला शिस्त लावत आहे. मी माझ्या जीवनात स्वतःला शिस्त लावत आहे. I am disciplined in my life. I am disciplined in my life. मी सुंदर, हुशार आणि आकर्षक असा एक आदर्श नागरिक आहे. मी सुंदर, हुशार आणि आकर्षक असा एक आदर्श नागरिक आहे. I am beautiful, smart and inspire others. I am beautiful, smart and inspire others. दिन प्रतिदिन माझं ध्यान गहरं होत आहे, म्हणजे डीप होत आहे. दिन प्रतिदिन माझं ध्यान गहरं होत आहे. Day by day my concentration is increasing. Day by day my concentration is increasing continuously. कॉन्सन्ट्रेशन गहिरं होत आहे, वाढत आहे. आता हलकेच हात विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्रावर ठेवा. मी आत्मविश्वासी आहे. आय एम कॉन्फिडंट. माझ्यासोबत सर्वांची उत्तम मैत्री आहे. माझ्या बोलण्याने मी सर्वांना आकर्षित करते किंवा करतो. माझ्यासोबत सर्वांची उत्तम मैत्री आहे आणि माझ्या बोलण्याने मी सर्वांना आकर्षित करते आहे. I have very good friendships.
with my all friends. I have very good friendship with my all friends. माझी ऊर्जा ही सफलतेकडेच केंद्रित आहे. माझी ऊर्जा म्हणजे एनर्जी ही सफलतेकडेच केंद्रित करते आहे. My energy always follow positivity and success, and always have positive thoughts. My energy always follow positivity and success. And always have positive thoughts. मी सर्वांचा मित्र आहे. मी सर्वांचा मित्र आहे. आणि मी सरळतेने दुसऱ्यांची प्रशंसा करते म्हणजे तारीफ करते. मी सर्वांची सरळतेने तारीफ करते. आय ॲप्रिशिएट माय सराउंडिंग अँड आय एम अ बेस्ट फ्रेंड. आय ॲप्रिशिएट माय सराउंडिंग अँड आय एम अ बेस्ट फ्रेंड. आता हलकेच हात अनाहत चक्रावर ठेवा म्हणजे हार्ट चक्र खाली आणा. मी माझ्या जीवनात विश्वसनीय, इमानदार, समृद्ध आणि खुश मिजाज व्यक्तींनाच आकर्षित करते आहे. मी माझ्या जीवनात विश्वसनीय, इमानदार, समृद्ध आणि खुश मिजाज व्यक्तींना आकर्षित करते आहे. आय अट्रॅक्ट ऑनेस्ट, सक्सेसफुल अँड पीसफुल अँड हॅपी पीपल इन माय लाईफ. आय अट्रॅक्ट ऑनेस्ट, सक्सेसफुल, पीसफुल अँड हॅपी पीपल इन माय लाईफ. माझं जीवन आशीर्वादाने भरलेलं आहे. माझं जीवन आशीर्वादाने भरलेलं आहे. I and my life is blessed. I and my life is blessed. माझ्या प्रेमाने हर एक व्यक्ती भरून जातो. माझ्या प्रेमाने हर एक व्यक्ती भरून जातो. I love everyone. I love everyone. मी माफी मागते आणि माफ पण करते. I forgive and accept each one. I forgive and accept each one. मी सतत ग्रॅटिट्यूड मध्ये राहते. मी निसर्गाचं, मी माझ्या आईवडिलांचं, प्रत्येकांचं धन्यवाद करते. आय एम थँकफुल फॉर एव्हरीवन. आय एम थँकफुल फॉर एव्हरीवन.
आता हलकेच हात खाली आणा. मणिपूर चक्र म्हणजे सोलर चक्र. सोलर चक्रावर दोन्ही हात ठेवायचे आहे आणि आता अफर्मेशन्स द्यायचे आहेत. माझ्या सकारात्मक विचारांमुळे मला हवं ते सहजच मिळते आहे. माझ्या सकारात्मक विचारांमुळे मला हवं ते सहजच मिळते आहे. Because of my positivity, I achieve everything I want. Because of my positivity, I achieve everything I want. मी माझ्या वेळेचा सदुपयोग करते आहे किंवा करतो आहे. मी माझ्या वेळेचा सदुपयोग करतो आहे. I am punctual and use it wisely. I am punctual and use it wisely. मी नियमित रेकी करते आहे आणि ब्रह्मांडीय ऊर्जेच्या समवेत राहते आहे म्हणजे सोबत राहते आहे. मी नियमित रेकी करते आणि ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सोबतच राहते. I love Reiki and practice it every day. Accept universal power. I love Reiki and practice it every day. Accept universal power. प्रत्येक कार्य मी ध्यानपूर्वक मन लावून करत असते किंवा करत असतो. प्रत्येक कार्य मी ध्यानपूर्वक मन लावून करत असतो. 100% 100%. I do my work with complete honesty and perfect. I work my with complete honesty and perfectly. माझ्या अभ्यासात मला आनंद, उत्साह आणि संतुष्टी मिळते. माझ्या अभ्यासात मला आनंद, उत्साह आणि संतुष्टी मिळते. My study give me happiness, excitement and satisfaction. My studies give me happiness, excitement and satisfaction. आता हलकेच हात स्वाधिष्ठान चक्र म्हणजे हारा चक्रावर ठेवा. खाली आणा ओटीपोटावर. दिवसेंदिवस माझी योग्यता आणि रचनात्मकता वाढत जात आहे. दिवसेंदिवस माझी योग्यता आणि रचनात्मकता वाढत जात आहे. Day by day, my imagination and creativity is increasing. Day by day, my imagination and creativity is increasing. दिवसेंदिवस माझी एकाग्रता आणि बुद्धिमत्ता वाढत जात आहे. दिवसेंदिवस माझी एकाग्रता आणि बुद्धिमत्ता वाढत जात आहे. डे बाय डे माय कॉन्सन्ट्रेशन अँड इंटेलिजन्स इज कंटिन्युअसली ग्रोईंग. डे बाय डे माय कॉन्सन्ट्रेशन अँड इंटेलिजन्स इज increasing. मी स्वस्थ आणि सुंदर आणि सुखरूप आहे, परिपूर्ण आहे. मी स्वस्थ, सुंदर, सुखरूप आणि परिपूर्ण आहे. I am healthy, wealthy, wise and complete. I am healthy, wealthy and wise and complete. I am healthy, wealthy, wise and
complete. मी तेजीने कुठल्याही गोष्टी आत्मसात करतो किंवा करते. माझं ध्यान गहिर आहे. मी तेजीने कुठल्याही गोष्टी आत्मसात करते, लवकर शिकते किंवा लवकर शिकतो. माझं ध्यान गहिर आहे. I learn easily and I can deeply meditate. I learn easily and I can deeply meditate. आता हलकेच हात मूलाधार चक्रावर ठेवा, म्हणजे रूट चक्र, शेवटचं चक्र. दोन्ही मांड्यांवर ठेवलं तरी चालेल. ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या मी शांतीने स्वीकारते आहे. आणि मी स्वतःला बदलू शकते, तर पूर्ण प्रयत्नांनी स्वतःला उत्तम दिशेने बदलवत आहे. ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या मी शांतीने स्वीकारते आहे किंवा स्वीकारतो आहे. आणि मी स्वतःला बदलू शकते किंवा शकतो, तर पूर्ण प्रयत्नांनी स्वतःला उत्तम दिशेने बदलवत आहे. थिंग्स दॅट आय कॅनॉट चेंज, I accept it peacefully and I change myself according to the situations. Things that I cannot change, I accept it peacefully and I change myself according to the situations. मी निरंतर ध्यान धारणा व रेकी करते. मी निरंतर ध्यान धारणा रेकी करते किंवा करतो. I meditate regularly and practicing Reiki every day. I meditate regularly and practicing Reiki every day. माझ्या जीवनात माझ्या ध्येयावर मी जीवन जगते आहे. मी महत्वाकांक्षी आहे. I am focused on my goals and I am ambitious. I am focused on my goals and I am ambitious. आता हलकेच दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि वातावरणाच्या प्रती सजग होऊन दोन्ही हात एकमेकांवर घासून आपल्या डोळ्यांवर ठेवायचं. आणि मनाची पूर्णतः झाली की हलकेच डोळे उघडायचे आहे आणि हसून द्यायचं आहे. थँक यू व्हेरी मच. रोज अशी प्रॅक्टिस करायची बरं का? ओके, थँक यू.